स्ट्राइक वरती कोणता फलंदाज असेल. नऊ वाजून 29 मिनिटं झालेली आहेत आणि इथून आता तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील पहिल्या इनिंगसाठी. पहिल्या 15 मिनिटात 3 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा 38 सर्कलचा सीमारक्षक हा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. 38च्या बाहेर असलेला सीमारक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल आणि त्यातून आता आयोजकांनी निर्णय घेतलाय का पॅनलाइज देखील केलं जाईल. ही शेवटची विनंती असणार आहे आपल्याला. आता गोलंदाज मिहीर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय, पण स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज बंटी. पॉवर प्लेचं हे षटक आहे. एक काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या जवळ, तर दुसरा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात. पॉवर प्लेचा वापर करताना बंटी आता गोलंदाजाची घंटी वाजवेल की गोलंदाज बंटीची घंटी वाजवणार. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, एंड बदलला गेला. गोलंदाजानं आता पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू फेकण्यासाठी 10-12 पावलांचा रनअप घेऊन तो तयार. स्पीडअप दाखवा, टाइम लावलाय. आता ही शेवटची विनंती. 9:30 झाल्यात, म्हणजे 1 मिनिट अगोदरच तुम्ही खर्च केलाय. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सन्मानपूर्वक ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश झालाय टीम टेंबरी संघाच्या माध्यमातून. घड्याळाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करताना आपण थेट मैदानामध्ये जाऊया. स्ट्राइक एंडवरती यावेळेस फलंदाज नवज्योत. नामात बरंच काय दडलंय या नवज्योतच्या. नवीन ऊर्जा, नवीन जोश घेऊन हा नवज्योत आता स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळेल. दशरथ शेठ पाटील 2070 रुपयाचं पारितोषिक, ज्यांचा गाडी नंबर आहे 2070. पहिल्या 3 चौकारांना 3 षटकारांना पारितोषिक लागलं गेलंय, पण हे पारितोषिक आता पटकवणार कोण? पंचांचा नोचा इशारा आला. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेनं पुश केलंय आणि इथून मात्र एका धावेनं आपल्या संघाला खुश केलंय. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. नेक्स्ट चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट, आजच्या रात्रीचा कदाचित हा पहिला फ्री हिट. मानस सर सांगतात दुसरा फ्री हिट असेल. निश्चितच पहिल्या मॅच मध्ये देखील एक नो चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिटचा आस्वाद आता बंटी घेईल, कारण स्ट्राइक एंड वरती बंटी आहे. टोटल धावा लागल्यात 3 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. सातत्याने या विभागामध्ये आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाला मिळते आणि त्यातून मला खूप जास्त आनंद होतो, कारण या विभागानं मला देखील खूप चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम सातत्यानं केलं. आणि जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली गोहेचे आपण सगळ्या ग्रामस्थांचा देखील आभार व्यक्त करूया, ज्यांनी या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी निर्माण करून दिली. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. फायनलिकच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. सहज जणू काही बागेमध्ये मॉर्निंग वॉक केला जातोय अशा पद्धतीनं 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता चैत्राची यात्रा मात्र संपन्न झाली. आई माऊलीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी कार्ले डोंगरावरती खूप जास्त गर्दी केली होती, आपण पाहिलं. आणि त्याच आई माऊलीचं देऊळ एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी बांधलंय अशी आख्यायिका प्रत्येकाने ऐकली आहे. पण हा 5 आकडा आता आठवण करून देतोय तो एकता चषकाचा. पन्नाट वेगानं मिहीर पाटीलनं आता ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. परिस्थिती बिकट आहे, पण बिकट परिस्थितीमध्ये आता टेंबरी संघाचे खेळाडू हळूहळू या मैदानाकडे येत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. टेंबरी म्हटलं की आमचे दशरथ शेठ पाटील यांचा घरचा संघ आहे, जावयेत. आणि आता जावयाला खुश करण्याचं काम सगळे मेहुणे करतायत. इथे चेंडू सरळ बॅटनं खेळला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्यमात प्रसाद पाटीलने या चेंडूला अडवलंय आणि इथून पुन्हा मिळेल ती एक सिंगल. कदाचित आज आउटफील्ड खेळपट्टी गोलंदाजाला साथ देत असावी, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं थोडासा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळाला, पण त्यानंतर काय जबरदस्त फटकेबाजी केली अक्षय पाटीलला. पण इथे मात्र आपण स्कोर कार्ड वरती लक्ष केंद्रित केलं तर धावा लागल्यात त्या टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पुन्हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून मिळाली एक
सिंगल. टोटल 7 चांगली दिली गेली ग्रामस्थांनी. एकता चषक 2025च्या माध्यमातून मान्यवरांची साथ देखील चांगली लाभली. आपण बरेचसे मान्यवर विविध क्षेत्रातले या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्या समयी पाहिले, पण इथे आता खेळपट्टीवरती खेळ होतोय चांगल्या पद्धतीनं. तो टीम टेंभरी संघाचा आणि त्याच्या बरोबरीनं खेळ चालू आहे तो स्वाली संघाचा. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच टिपण्याची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं केलंय लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते टीम स्वाली संघाला आणि पहिला फलंदाज बाद होतोय यावेळेस नवज्योत. अर्थातच 7 या धावसंख्येवरती. आदरणीय गणेशजी पाटील युवा उद्योजक चिंचोली गोहेचं एक सुंदर व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडनं सातत्यानं कौतुक करताना एक चांगली पाठीवरती थाप मिळत असते, त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय भास्कर पाटील. संधी देऊया डीजेला. जे छोटे छोटे आमचे खेळाडू आहेत चिंचोली गोहेचे, बराच जणांचा पेपर पेंडिंग आहे. थोड्याच वेळात घरची वाटचाल करतील आपण अशा अपेक्षा करूया. 25 नंतर फ्री होतील. गोलंदाज विवेकचा पहिला चेंडू मिड विकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न. कॅच सुटलाय आणि जणू काही फलंदाजाला जीवदान दिलं गेलं. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतो तसा हा चेंडू विसावला गेला आणि इथून मात्र सिंगल मिळाली. 9 धावा आता स्कोर कार्ड वरती. या चेंडूवरती 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीनं सिंगल आली आहे. गुणलेखा छोटा पॅक बडा धमाका. ठोंबरे सर आता चांगली गुणलेखाची भूमिका पार पाडत आहेत, पण कधी कधी असं दृश्य घडतं, नजर हाटी दुर्घटना घटी. पण स्कोररचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यांना देखील माहिती एक धाव्यानंतर बरेचसे संकट येऊ शकतात आणि ते संकटावरती मात देताना पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती आकडा लागलाय तो 8. बुमराची आठवण करून देणारा हा गोलंदाज विवेक, मॅन फ्रॉम स्वाली, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पण यावेळेस डाव्या त्याचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. भास्कर, तुला आता करून दाखवावं लागेल. आदरणीय गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांनी केलं, अजित अगरकर सरांनी केलं, पण इथे आता भास्करला करावं लागेल. टीम टेंभरी संघासाठी भास्करनं चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. लांबी कमी आहे, उंची जास्त. दुसऱ्या अटॅम्प मध्ये मिहीर पाटील टिपलाय झेल आणि इथे भास्करचा संपलाय खेळ. ठोक डीजे. आता हुकमी एक्का कदाचित मैदानामध्ये चाललाय. लेट आलाय, पण आता थेट त्याला चांगली फलंदाजी करावी लागणार. माजी उपसरपंच या नावाने त्यांची एक वेगळी ओळख आहे, पण आता बॅटर म्हणून निखिल पाटील हे मैदानामध्ये दाखल. 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज. 9 या आकड्यावरती 8 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत ते टेंभरी संघाचे.
SD स्पोर्ट्स पाली संघाचा कर्णधार जर इथे आला असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर दशरथ पाटील 11 की दर्गे ब्रदर्स काटरंग संघ मात्र नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गाडी क्रमांक 20-70 3 षटकार 3 चौकारांसाठी पारितोषिक म्हणजे 2070 रुपयाचं पारितोषिक दशरथ शेठ पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. तेंबरी संघ देखील त्यांचा घरचा आहे, काटरंग संघ देखील त्यांचा घरचा आहे, पण इथे आता खेळ चांगला करावा लागेल. निखिल आल्या जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र मिळाली ती एक सिंगल. मिडॉन क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलंय मिहीरच्या माध्यमातून. शिरीष मला सांगतायत इथून एक धाव आली आहे आणि एका धाव्याच्या माध्यमातून 9 धावांची नोंद झाली आहे. दशरथ शेठ पाटील यांचे डावे हात म्हणून शिरीष यांची ओळख आहे आणि दशरथ शेठ यांच्या मागे ते बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये थिक्कट गोलंदाजीचा नजारा विवेकच्या माध्यमातून होतोय. बुमराची आठवण करून देणारी गोलंदाजी मात्र इथून पाहायला मिळाली, पण आता फलंदाजांना ओळखलं पाहिजे. धावा कमी आहेत, इथून धावांचा आलेख उंच करायचा असेल तर सन्मानपूर्वक खेळपट्टीवरती धावांची नोंद होणं गरजेचं आहे. कृष्णा भोर सरांचं देखील मी कौतुक करेल. समालोचन क्षेत्रामधलं एक मोठं नाव होतं, पण आता मंडप डेकोरेटरचं काम बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये पार पाडताना आपण त्यांना पाहिलंय. चेंडू पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी आहे. विवेकनं टिपलाय झेल आणि संपलाय खऱ्या अर्थानं नवज्योत या फलंदाजाचा खेळ. डीजे शान आई तुझं देऊला. एकविरा हकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा. आता साखणं घातलं जाईल टेंबरी संघाकडनं आई माऊलीला. या मॅचला आम्हाला जिंकायचं आहे. एकता चषकामध्ये दमदार खेळ आम्हाला करायचा आहे, पण नेक्स्ट बॅटर गेलाय दिनेश. आदरणीय दिनेशजी पाटील यांची आठवण करून देणारं हे नाव आता मैदानामध्ये गेलंय. पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे या परिसरामध्ये. दिनेशनं आल्या जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं चेंडू आर पार. धावा मिळतील 4 आणि धावा आल्या 4 तर जरूर होईल. मी तर म्हणेल बेडा पार. पुन्हा एकदा ठोक डीजे मेरे यार. जबरदस्त गीताना आता डीजे ऑपरेटर प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय, पण इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्वाली संघाच्या विरोधामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती टेंबरी संघाची आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 3 बाद 13 क्या मेरा समीकरण सोडवायचं असेल तर इथून 12 चेंडूमध्ये किमान 25 या धावांचा शोध घ्यावा लागेल. निखिल सारखा एक जबरदस्त फलंदाज आता खेळपट्टीवरती आहे आणि दशरथ शेठ पाटील यांना त्यांच्यावरती विश्वास आहे, म्हणून पारितोषिक अजून कायम आहे. 3 चौकारांना 3 षटकारांना 2070 रुपयाचं पारितोषिक कॅश त्यांनी जमा ठेवलेलं आहे. जवळजवळ 5 ते 4 हजार रुपयाचं कॅश पारितोषिक त्यांनी अगोदरच जमा केलंय, म्हणजे त्यांचा विश्वास आहे टेंबरी संघाच्या फलंदाजावरती. पण स्वाली संघाचे गोलंदाज आज काहीतरी वेगळ्या मूडमध्ये आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. कोंडा विभागामधनं आम्ही आलोत आणि या एकता ट्रॉफीमध्ये सगळ्यांनी एकत्र आता निर्णय घेतलाय की आम्ही चांगला खेळ करून दाखवू आणि त्याच निर्णयावरती ठाम होताना आता नेक्स्ट बॉलर आलाय सार्थक. पंचाच्या डाव्या बाजूनं निखिलने या चेंडूला पुन्हा सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलं गेलं.
असं वाटलं होतं धाव घेतली जाईल, पण इथे धाव थांबवली गेली. निखिल आता प्रयत्न करतोय या खेळपट्टीवरती जम बसवण्याचा, पण आता मी म्हणेल इथून हाणामारी करणं गरजेचं आहे. परिस्थिती थोडी बिकट आहे, तिखट पद्धतीनं गोलंदाजी होतीये, पण त्याच्या पलीकडे तडका लावणारे फटकेबाजी येणं गरजेचं आहे. पहिला चौकार तर आपण पाहिलाय या आधीच्या ओव्हरमध्ये, पण इथून षटकार येईल का? आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या लाईन मध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे स्वाली संघानं. जणू काही सावळेच संघ मैदानामध्ये खेळतोय की काय असा प्रश्न मला देखील पडला, पण हा स्वाली संघ आहे जो खोंडा विभागामधनं आलाय आणि तो आता खेळ चांगला करतोय. गणेश नाना पाटील खोपोली खालापूर तालुक्याचे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि या विभागाचे विद्यमान सदस्य देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत करण्याचा निर्धार त्यांनी घेतलाय. ही स्पर्धा मानाची आहे, अभिमानाची आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं, खेळाडू मित्रांच्या मदतीनं स्पर्धा आता उंच शिखर चढत चालली आहे. जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे आयोजित स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेली ही एकता ट्रॉफी. एसडी पाली संघाचा कर्णधार सिद्धेश दान यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. आणि विरोधात दर्गे ब्रदर्स काटरांग. आज कर्णधार कोण आहे? दशरथ शेठ पाटील. 15 मिनिटं टाइम आहेत म्हणतायत. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला निखिलनं. असं वाटलं होतं मोठा फटका येईल, पण इथून आली सिंगल. आणि इथं मात्र राज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय एसडी स्पोर्ट्सचे ओनर सिद्धेश दंस यांचं. राज पाटीलचं देखील मी कौतुक करेल. एक चांगला संकल्पना त्यांच्या मनातनं सातत्यानं राबवली जाते. रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीनं आपण बघतोय ज्येष्ठ श्रेष्ठ अशा बऱ्याच जणांना मदत करताना मी यांना पाहिलंय. त्यांचा वाढदिवस ते सातत्यानं रमाधाम अशा बऱ्याचशा अनाथ आश्रमामध्ये साजरा करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना देखील सातत्यानं मदत होते. आणि त्यांनी देखील मला सांगितलं या स्पर्धेमध्ये आमच्या फाउंडेशनच्या वतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण इथून केलाय प्रयत्न. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल आली आहे आणि 15 धावांची नोंद इथून झाली आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मानस सर खूप कमी दिवसामध्ये, खूप कमी वेळामध्ये या स्पर्धेचं आयोजन आखलं गेलं. संदेश पाटील, आकाश पाटील, गणेश नाना पाटील आणि दर्शन पिंगळे, अक्षय पाटील, बरेचसे आमचे खेळाडू मित्र आहेत आणि ग्रामस्थ आहेत ज्यांनी ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला. जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली गोहेच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. प्रत्येकाला प्रश्न पडला होता ही स्पर्धा यावर्षी होणार की नाही, होणार की नाही, कारण सातत्याने या स्पर्धेनं मार्च महिन्याचा शिखर गाठला होता. पण आता एप्रिल एंडिंग कडे आपण वळवलं. पण या स्पर्धेचं ग्लॅमर त्याच पद्धतीने पाहायला मिळते. आदरणीय पाहुण्यांचं स्वागत करूया. बबन शेठ पाटील साहेबांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 16. 15 मिनिटं संपलेली आहेत, त्यामुळे प्लीज विनंती आता इथून स्पीडअप दाखवावा लागेल. शेवटचे आता 5 मिनिटं उरलेत आणि 6 चेंडू फेकायचा आहे हे लक्षात असू द्या टीम स्वाली संघाच्या कर्णधाराला. इथे जर टाइमपास केला तर आता पेनल्टी आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 3 बाद 16. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथून आता 16 आणखीन जमाव्या लागतील हे मनामध्ये हेरलं पाहिजे. पुन्हा एकदा पाहुण्यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये होतंय. संभाजी शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे पंचकृषीतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. संभाजी शेठ पाटील यांनी ही जागा उपलब्ध करून दिली या स्पर्धेसाठी, मैदान. त्याचबरोबर भगवान शेठ पाटील यांचं देखील कौतुक करेल. आज टीजभर देखील जागा कोण सोडायला तयार नाही, पण सातत्याने गेले कित्येक वर्ष या दोन्ही मान्यवरांना मी पाहतोय ज्यांनी ही जागा या खेळपट्टीवरती खेळण्याची संधी सगळ्या खेळाडूंना चिंचोली गोहेच्या वतीने आयोजित केलेल्या जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं या एकता ट्रॉफी मध्ये करून दिली आहे. एकतेचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आदरणीय आमचे संभाजी पाटील आणि त्याचबरोबर भगवान शेठ पाटील. खरी एकता यांनी ठेवली आहे. आणि यांनी जर जागा दिली नसती तर एकता ट्रॉफी कदाचित आपल्याला दुसऱ्या मैदानावरती पाहायला मिळाली असती. पण सातत्यानं यांनी दिलेली ही संधी नुसती संधी नाहीये तर खेळाडूंना या खेळपट्टीवरती सराव करण्याची देखील ते सातत्यानं संधी देत असतात. इथून त्यांचं पुन्हा एकदा मी कौतुक करताना वळतोय मॅच कडे.
मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका पुन्हा एकदा मिळाले एक सिंगल आणि टोटल स्कोर कार्डवरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कुणालचं षटक आहे जे तोडफोड माडवालं षटक. या 2 चेंडूमध्ये त्याने 1 धावा खर्च केली आणि 17 धावांची नोंद. 17 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. खतरा निर्माण करावा लागेल फलंदाजाला गोलंदाजावरती. इथे तुम्ही बॅकफूट वरती आहात. आता आघाडी घ्यायची असेल तर गाडीचा गेर बदलावा लागेल. टेंबरीवरनं आपण आलोय चिंचोली गुहेच्या या मैदानावरती. इथून ही ओळख पटवून द्यावी लागेल. थोडासा बघा नजर हाटी दुर्घटना घडली. मी मगाशी सांगितलं होतं नजरेचा हा खेळ आहे. इथे जर चेंडूवरती नजर राहिली नाही तर दुर्घटना घडते आणि अशा वेळी एकही धाव नव्हती तिथे सिंगल आली आहे. एक या धावसंख्येनं वाढ. 18 धावा नोंद झाल्यात. प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय ते आदरणीय विराट कोहली सर. नक्कीच मी त्यांना सर म्हणेन का रेकॉर्ड करण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांच्या जर्सीवरती आपण हा आकडा सातत्यानं पाहतोय पण इथे हा आकडा आता थांबणार नाही. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. प्रयत्न चांगला आहे आणि इथून 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ टोटल 20. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. मनोज शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले. शिरीषनं मला ही माहिती दिली आहे. स्वागत असेल पाटील साहेब तुमचं. वीस धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मानस सर इथून जर मोठे फटके आले नाही तर टेंबरी संघ नक्की अडचणीमध्ये येईल आणि संधी आहे स्वाली संघाला ही मॅच मध्ये पकड निर्माण करण्याची. कारण जिंकणार कोण हे सांगणं कठीण आहे कारण अजूनही मॅच मधचा निकाल बाकी आहे. इथे निखिल चांगला प्रयत्न करतोय पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. कदाचित ते लेट आल्यामुळे जो काय प्रेशर वाढलाय तो आता पूर्णपणे डेव्हलप होतोय आणि गोलंदाजानं त्याचाच फायदा इथून घेतलाय. या गोलंदाजीच्या माध्यमातून आता स्वाली संघाने एक वेगळी पकड या मॅच मध्ये निर्माण केली आहे. दशरथ शेठ पाटील थोडेसे नाराज झालेत. बसले होते आता उठलेत. त्यांना असं वाटलं काहीतरी नवीन होण्याची चिन्ह आहेत. ही मॅच सुरू होण्याआधीच डीजेने एक चांगलं सुंदर गीत ऐकलं होतं. डीजेला मी विनंती करेल पुन्हा एकदा ते गीत लावा. कदाचित तशी जादू पाहायला मिळू शकते कारण असं म्हणतात चमत्कारालाच नमस्कार केला जातो पण इथे आता पुन्हा चमत्कार होईल का. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. विजयासाठी कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असल्यामुळे आता स्वाली संघाला टेंबरी संघाच्या विरोधात 22 धावांची असेल गरज. नेक्स्ट मॅच साठी काटरंग संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करूया टॉससाठी या एसडी पाली संघाचा संघाने किती आहे. सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत होत आहे. बबनजी पाटील साहेबांना विनंती आपण स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करतील सोहम पाटील. चला मी काटरंग संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण टॉस साठी आता यायचं कारण इथे 4 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि आता मायक्रोफोन वरती मी नक्कीच मानस मनोरे सरांना आमंत्रित करतो. हिंदीचा आणखीन एक जबरदस्त आवाज कमी वेळामध्ये ज्यांनी खूप जास्त अशी प्रसिद्धी मिळवली आहे. मग नेरळ विभाग असो कर्जत विभाग असो इकडे सुधागड असो आणि त्यानंतर पालीचं मैदान देखील गाजवलंय आणि आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा खालापूर तालुका गाजवण्यासाठी ते चिंचोली गुहे यांच्या माध्यमातून एकता चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला आता खऱ्या अर्थानं मायक्रोफोनवरती जोडताना पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. ठोक डीजे.
धन्यवाद तुषार धोमा सर. या ठिकाणी आमचे वसंत पाटील साहेब आज या स्पर्धेसाठी आमच्या समवेत उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण नक्कीच करतो आहे. प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं गरजेचं आहे. आपण प्रसाद यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण वसंत पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. कारण प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य. अतिथी देव भव असं आपण सातत्याने ऐकत आलेलो आहोत. मी वसंत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. चला टॉस करण्यासाठी यावं. नारायण पाटील साहेब आमच्या या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी नारायण पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण यावं. आमचे पंकज देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सॉली टीमला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आपण करूया. तो चलिए दोस्तों, चलेंगे मैदान पर. जय हनुमान चिंचवली गोवा इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई एकता ट्रॉफी 2025 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं तहे दिल से स्वागत इस प्रतियोगिता में ज़रूर करना चाहूँगा. पंकज देशमुख साहब जो हमारे इस प्रतियोगिता को देख रही है, जिनके माध्यम से टीम स्वाली के लिए ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है, उनका मैं स्वागत करूँगा. मैदान के अंदर एक कड़ी जंग आपको दिखाई देगी. टेमरी के सामने स्वाली, जहाँ पे टॉस को जीता था टीम स्वाली ने. गेंदबाजी का किया था फैसला. पहली पारी में रन बने थे 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. टॉस करेंगे हम. बबन पाटिल साहब, इनकी शुरुआतों से टॉस किया जाएगा. SD स्पोर्ट्स पाली, सिद्धेश दंत इनकी वो टीम और उनके सामने दरगे ब्रदर का ट्रंक. इन दो टीमों के बीच ए ग्रुप की पहली मैच. इस बार ऑफसाइड के ऊपर ड्राइव करेंगे. बैक टू बॉलर, अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन. बढ़िया डिलीवरी हम कह सकती है. रवींद्र नारकर साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपण करतोय. मी रवींद्र नारकर साहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी करायचा है. हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड पर लॉफ्ट करना चाहती है. बाहरी किनारा लगातार शॉट, थर्ड मैन से डीप, थर्ड मैन बाउंड्री पर. गेंद आपको रफ्तार के साथ ट्रैवल होती हुई जरूर नजर आएगी. ओपनिंग जोड़ी की अगर मैं बात करूं तो प्रसाद पाटिल के साथ साहिल, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. जय जो P1 की पहले पावर प्ले की ओवर की शुरुआत करते हुए आपको नजर आएंगे. अगर टीम टेमरी की बात करें तो हमारी अच्छी जान पहचान की टीम, काफ़ी सारे दोस्त मेरे उस टीम में मौजूद, और स्वाली टीम में भी हमारी काफ़ी दोस्त है. दोनों ही बहुत अच्छी टीमें हैं. एक इस विभाग की मशहूर टीम है तो दूसरी चौक विभाग की मशहूर टीम. ये यॉर्कर थी, तेज तर्रार गेंद थी, लेजर गाइडेड मिसाइल. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, उसी यॉर्कर को आपने देखा एक टॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. देखिए एज एन बैटिंग यूनिट, जब आप पहली पारी में उतने रन नहीं बनाती है, दूसरी पारी में जब आप रनों को डिफेंड करते हैं, अच्छी शुरुआत होना बहुत ज़रूरी है. बैकफुट पर गई है, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही थी. हल्के हाथों से ड्राइव किया जाएगा. शॉट काउ कॉर्नर पर खिलाड़ी आपको रफ्तार के साथ आते हुए नजर आएंगे. तब तक एक सिंगल रन जो मैदान के अंदर यहाँ से दौड़कर ज़रूर पूरा हो चुका है. KTC करजत टेनिस क्रिकेट लाइव, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जाएगा. हमारे दोस्त अजिंक्य पवार जो प्रोप्राइटर है KTC लाइव इवेंट के, और उनकी ये टीम जो इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है. और यहाँ पे एक और बार ड्राइव करने की कोशिश की, फुलर लेंथ वाली डिलीवरी थी, ओवर पिच गेंद आप कह सकते हैं. लेकिन देखिए शेर से शेर जब लड़ता है तो मैदान पर मज़ा आता है. ये दोनों टीमें जो एक शेरदिल टीमों की तरह खेल रही है. टेमरी टीम ने बताया भले ही हमने शुरुआत में रन नहीं बनाए हो, लेकिन हम रनों को डिफेंड करते हुए गेंदबाजी ताकत के साथ कर सकते हैं. देखिए डोंट जज अ बुक बाइट्स कवर, ये हमेशा कहा जाता है. यहाँ पर ऑफ साइड पर बढ़िया शॉट था, क्रिकेट की खूबसूरती को दिखाने वाला. CLASS क्लास, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन.
की पहली ओवर का खेल यहाँ से समाप्त हो चुका है। डबल दूरी यानी कि 22 का पीछा कर रही है टीम स्वाली। रन संख्या बनेगी 7 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदबाजी की थी जय ने, शुरुआती 5 गेंदों में मात्र 3 दिए थे। आखिरी गेंद पर जो बाउंड्री आई वो कहीं ना कहीं टीम स्वाली के हौसले को मजबूत करते हुए आपको नजर आएगी। 7 रन बनी है। 7 का आंकड़ा जब भी आता है, वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कैप्टन इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट सर महेंद्र सिंह धोनी, इनकी याद आपको हमेशा आती है। उनके जर्सी का नंबर 7, जिन्होंने 3 आईसीसी ट्रॉफी हिंदुस्तान को जिताई। 2007 में वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप, 2011 में ODI वर्ल्ड कप और 2013 में चैंपियन ट्रॉफी। ये 3 आईसीसी ट्रॉफीज हिंदुस्तान को जिताने वाले एकमात्र कप्तान सर महेंद्र सिंह धोनी है। लेकिन बात करेंगे यहाँ पर राज की, जो आए हैं दूसरी ओवर के लिए। ओवर द विकेट के एंगल से पहली गेंद आप क्या करती, ऑन साइड के ऊपर शॉर्ट पुल करने की कोशिश। स्क्वायर लेग जोन पर आपको खिलाड़ी तैनात नजर आएंगे। यहाँ से सिंगल रन जरूर आएगा। देखिए लड़ना पड़ेगा आपको, क्योंकि मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। ये हमेशा कहा जाता है, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। और गेंदबाज को खड़े रहना पड़ेगा। बढ़िया गेंद थी, कोशिश कर रही है प्रसाद पाटिल। प्रसाद पाटिल ने आसान बैटर बहुत नाम को कमाया। अगर इस विभाग की बात करेंगे आप, तो प्रसाद पाटिल एक अच्छे बल्लेबाज के तौर पर आपको हमेशा देखने को मिलते हैं। लेकिन आज उनका कहीं ना कहीं उनको वो लाइन मिली नहीं है अभी तक। अटैक किया जाएगा इस बार, फुलर लेंथ वाली डिलीवरी थी। बैट से आपको स्वीट साउंड यहाँ से जरूर देखने को मिलेगा, लेकिन मात्र एक सिंगल रन यहाँ से पूरा जरूर किया है। देखिए आज के दिन इस मैदान के अंदर अगर आप पहली मैच की बात करेंगी, तो पहली पारी में रन बने नहीं, दूसरी पारी में रन आसानी से चेज हुए थे। 2 दशमलव कुछ ओवर होंगे और इस मैच में रन बने नहीं। इस बार भी ऑन साइड के ऊपर यहाँ से ड्राइव किया जाएगा। राज ठोमरे एक अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं। अगर आप टीम टिमरी की बात करती है, एक युवा टैलेंटेड खिलाड़ी, बहुत ही अच्छा खेल किया। खालापुर की जो प्रतियोगिता होती है उसमें भी अच्छा खेल इस खिलाड़ी का देखने को मिला था। लेकिन आज इस मैदान के ऊपर अपने टीम के लिए विकेट चटकानी पड़ेंगी। देखिए अगर आप ओपनिंग जोड़ी को तोड़ते नहीं है तो आप बैकफुट पर नजर आएंगे इस मैच में। फुल टॉस गेंद थे, खराब गेंद थे, बिना दसरा बिना दिवाली का बोनस। ये देखिए अंपायर का नो बॉल का सिग्नल आएगा। बाय 1 गेट 1 फ्री वाला ये ऑफर। 1+1 मिलेंगे 2 रन और टीम की रन संख्या आपको यहाँ से इंक्रीज होती हुई जरूर नजर आएगी। देखिए इस साल हमने कई प्रतियोगिता में कमेंट्री की जरूर, लेकिन लो स्कोरिंग मैच आपको हमेशा आखिरी गेंद तक जाते हुए नजर आते हैं। 11 सालों से मैं कमेंट्री कर रहा हूँ और मेरा एक्सपीरियंस मुझे बताता है कि लो स्कोरिंग मैच इंटरेस्टिंग होती है। लेकिन ये स्लॉट में गेंद डाली, इलाका तेरा धमाका मेरा, बाउंड्री के बाहर आधा दर्जन यानी 6 रन। एक फाइट और वातावरण टाइट। ये किया इन्होंने, ये एक और फुल टॉस थी, खराब गेंद थी। या बैल मुझे मार वाला मौका था। वाइडिश लॉन्ग बाउंड्री पर ये गेंद को ट्रैवल किया। सिंगल रन यहां से मिला। 1 रन के साथ टोटल बनेगा 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। जीतने के लिए आने वाली 12 गेंदी और मात्र 3 रनों की जरूरत यहां से आपको जरूर नजर आएगी। अगला मैच एक कांटे की टक्कर होगा, क्योंकि ए ग्रुप की वो टीमें जो इस मैदान के अंदर आपको लड़ती हुई जरूर नजर आएंगी। सुधागढ़ पाली की एक मशहूर टीम SD स्पोर्ट्स के नाम से हमेशा जो जानी जाती है, वो पाली की टीम। सिद्धेश दंड इनका वो SD स्पोर्ट्स जो काफ़ी मशहूर है स्पोर्टिंग एक्सेसरीज के लिए। लेकिन उसके साथ साथ दरगे ब्रदर काटरंग जो हाल ही में खानाओं की नाइट प्रतियोगिता में आपको चैंपियन बनती हुई नजर आई। वो दरगे ब्रदर काटरंग एक कड़ी जंग होगी, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन मैदान के अंदर जो जंग है वो कहीं ना कहीं हल्की सी 1 साइडेड हो रही है। टिमरी टीम रन बनाई नहीं। पहले ओवर में जब 7 आए ऐसा लगा था कहीं ना कहीं टीम टिमरी इस मुकाबले में कमबैक कर सकती है, पलटवार कर सकती है, लेकिन वो हुआ नहीं है। स्वाली ने बताया इलाका हमारा तो धमाका भी हमारा,
और 2 ओवर में उन्होंने 19 बनाई है। 12 में आपको 3 बनानी है तीसरी ओवर की जिम्मेदारी को लेकर। देखिए माजी उप सरपंच है, साथ ही साथ विद्यमान सदस्य भी है, निखिल भाई पाटिल आ चुके हैं तीसरी ओवर को लेकर। पहली गेंद कवर के ऊपर से लॉफ्ट किया, बढ़िया स्ट्रोक, गेंद गैप में है, खिलाड़ी कोशिश करेंगे, अच्छी फील्डिंग। देखिए एज एन प्लेयर जब आप क्रिकेट के खेल में खेलते हैं, मैं हमेशा बात करता आया हूँ 100% एफर्ट और 100% कमिटमेंट जो आपको देना पड़ता है। बिल्कुल मैच होने के बाद दोनों टीम को अपनी फॉर्मेलिटीज कंप्लीट करनी है, 2 की जरूरत। अब ये रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन ये अपने पैर पर कुल्हाड़ी मारी है, रन भी नहीं है, कैच भी आप छोड़ रही है। ये टेमरी टीम मुझे वो नजर नहीं आई जो टेमरी टीम को मैं अक्सर देखता हूँ। ये टीम मुझे आज वो नजर नहीं आ रही है, वो दमखम टेमरी टीम ने आज दिखाया नहीं है, वो स्पिरिट नहीं दिखाई, वो चाहत, वो हिम्मत दिखाई नहीं। लेकिन ये स्लॉट वाली गेंद थी, उड़ाया इस बार, कहा जाएगी, गेंद जाएगी सीधा मैदान के बाहर। अंपायर का इशारा, इट इज मैक्सिमम। MS धोनी स्टाइल में मैच को फिनिश। हार्ड लक टीम टेमरी, बेटर लक नेक्स्ट टाइम। आप